श्रीराम जय राम जय जय राम। वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे। पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे। आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत। आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही। रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते, कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे। त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो। परमार्थात मनाचे कष्ट आहेत, कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयी उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते। आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल। आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवले असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो। मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की पुरे, विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे। साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे। म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय। प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही। प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ। परमार्थाच्या आड काय येते? धन, सूत, दारा वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते। वस्तूंवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे। ती वस्तू नसणेच हे वैराग्य नव्हे। एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असे म्हणता येणार नाही। बायको असून लंपट नसेल तो विरक्त आहे, ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय। या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी। वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे। कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते। आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही, आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही। शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा। ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा। जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला फार चांगले असते। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती, चित्ती असावा एक रघुपती। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम मनाचे श्लोक 18 निरूपण। मना राघवे विन आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे। जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे। जय जय रघुवीर समर्थ। या श्लोकात समर्थ सांगतात की हे मना, राघवाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीची आशा धरू नकोस। विद्या, धन, सगळे सोयरे, शेजारी पाजारी ह्या कोणाचीही आशा धरू नकोस, कारण जनसुखाचे सोबती असतात, दिल्या घेतल्याचे असतात, अंतकाळी कोणीही नसतं। ज्या धनाच्या जोरावर आपण काहीही करू शकू असे आपल्याला वाटत असते
ते धनही आपल्याला अंतकाळी येथेच सोडून जावे लागते. प्रत्येक जण एकलाच येतो व एकलाच जातो. फक्त आत्मा रामराघव हृदयस्थ ईश्वर मात्र सतत आपल्याजवळ असतो. म्हणून काम असावा ईश्वर भजनी, क्रोध असावा इंद्रिय दमनी. समर्थ त्यांचा अनुभव सांगतात, सेविला देव देवांचा, तेणे मी धन्य जाहलो. आपण अनात्म वस्तूंवर प्रेम करतो, म्हणजे नाशिवंत वस्तूवर. भौतिक संपत्ती, जिवलग या सर्वांवर प्रेम करतो. पण या सर्व गोष्टी नाशिवंत असल्याने त्यांच्या विरहाचे दुःख आपल्याला सहन करावे लागते. या सगळ्या सोयऱ्यांपासून चिरंतन सुख मिळत नाही. या श्लोकात सांगत आहे की शुद्ध चिरंतर प्रेमस्वरूप फक्त परमात्मा आहे. तोच चिरंतर सुख देतो. म्हणून मानवी देहाची स्तुती करू नकोस. त्या मानवी देहाला खेळविणाऱ्या राघवाची स्तुती कर. या राघवाचे वर्णन वेद, शास्त्रे, पुराणे या सर्वांनी केले आहे. त्याच राघवाची स्तुती करणे सर्वात पुण्यकारक आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. उपदेश नाम साधक परिवारावरून. उपदेश करणारे अनेक आहेत, पण ते ज्ञानाशिवाय निरर्थक आहे, असे भगवंताचे वचन आहे. तुम्हाला भगवंताचे एक वचन सांगतो असं समर्थ म्हणतात. शास्त्रामध्ये काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. अनेक प्रकारचे शास्त्र गुरु आपल्याला सांगतात. नाना शास्त्रांचा लोक अभ्यास करतात. अनेक प्रकारच्या देवतांची पूजा करतात. कुणी शंकराची, कुणी रामाची. 33 कोटी देव आहे. ज्याला जो देव आवडला त्याची तो उपासना करतो. पण भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना, जोपर्यंत माणसाला आत्मज्ञान प्राप्त झालं नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे. शास्त्र शिकला, 14 विद्या, 64 कला शिकला, पण जर त्याला आत्मज्ञान झाले नाही तर बाकीचे व्यर्थ आहे. कोणी म्हणतं शंकराची उपासना कर, कोणी म्हणतो वैष्णवांची पूजा कर, कोणी म्हणतो शाक्त पंथ चांगला, कोणी म्हणतो गाणपत्य पंथ चांगला. नाना देवतांच्या उपासना आहे, त्यांच्या त्या पद्धती आहेत. प्रत्येकाला असा अभिमान आहे, माझाच मार्ग योग्य आहे, त्या मार्गाने गेला तरच देव भेटेल. अनेक लोकांची मतं अनेक आहेत. सगळ्यांचं ऐकावं, त्यातलं योग्य ते घ्यावं, बाकीचं सोडून द्यावं. एखाद्या भ्रमिष्ठ माणसासारखं, म्हणजे हे करू का ते करू, त्याला नक्की कळत नाही. मनाची स्थिती दृढ नाही. नेमकं मी काय करू, कोणत्या मार्गाने जाऊ. अर्जुना, ज्ञानासारखं दुसरं पवित्र काहीच नाही. संतांना शरण गेल्यावर ते ज्ञान देतील. ते ज्ञान सद्गुरूशिवाय कुठेही मिळत नाही. ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पोट भरायची विद्या कुठेही मिळते. आत्मज्ञान म्हणजे जाणणे आपणासी. आपण या नाव ज्ञान स्वतः जाणणे म्हणजे आत्मज्ञान. स्वतःला जाणायचे म्हणजे कसे? आपलं महत्त्व प्रपंचात किती राहिलं हे जाणलं पाहिजे. पूर्वीच्या काळी तांब्याचे रुपये होते. खणखणीत नाणं वाजायचं. व्यवहारामध्ये नाणं या हातातनं त्या हातात जाता जाता गुळगुळीत होत गेलं. त्यामुळे बाजारात कुणीच घेईना. रुपया खरा आहे, पण रुपयाची किंमत संपली. तशी प्रपंचातली आपली किंमत हळूहळू कमी होत जाते. आपलाही गुळगुळीत रुपया होतो. मग आपल्याला काहीच किंमत राहत नाही. स्वस्थ बसावं. जे जे होईल ते ते पहावे. आपलं महत्त्व किती शिल्लक राहिलं हे ज्याला कळत नाही त्याला वाटतं माझा रुपया बंदा. ज्ञानासारखं पवित्र आणि उत्तम जगात काही नाही. म्हणून आधी आत्मज्ञान साधायचं.
म्हणून सगळ्या उपदेशांमध्ये आत्मज्ञानाचा उपदेश श्रेष्ठ आहे. याविषयी भगवंताने अनेक ठिकाणी सांगितले. कुठल्याही वर्णात जातीत जन्माला येऊ, पण त्याच्याकडे ज्ञान असेल तर मी त्याच्या दासाचा दास होईल. ज्याला ज्ञान आहे तो माझ्या दृष्टीने श्रेष्ठ आहे, असं भगवंत म्हणतात. ज्ञान ज्याच्याजवळ आहे तो पवित्र देह आहे, त्याला शरण जावं. ज्याला ज्ञान नाही त्याला शरण जाऊन काय उपयोग? त्याचाही वेळ वाया आणि आपलाही वेळ वाया. ज्ञानी माणसाला शरण जाण्यात अर्थ आहे. आत्मज्ञानाचा महिमा ब्रह्मदेवाला कळत नाही तर सामान्य माणसाला काय कळणार? अनेक प्रकारच्या तीर्थयात्रा केल्या, गंगेत स्नान केलं, देह पवित्र झाला पण मन अपवित्रच राहिलं. मन शुद्ध झालं नाही. सत्संगाशिवाय मन पवित्र होत नाही. सत्संगाला गेलात तर मनाची शुद्धी होते. पश्चातापाशिवाय पापच जात नाही. तीर्थयात्रेला का जायचं? तीर्थयात्रेला साधू संतांच्या चरणांनी ती धरणी पवित्र झालेली असते. ती गंगामाई आपलं पाप धुवून नेते, पण हा पुन्हा पाप करतो त्याला काय करायचं? मनाची शुद्धी होत नाही तोपर्यंत उपयोग नाही. तीर्थयात्रेने मिळणाऱ्या पुण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ज्ञान. स्नानदानाची अनेक फळं आहेत, तीर्थाची फळं आहेत. स्वर्ग प्राप्त होईल, पण ते पुण्य संपलं की पुन्हा परत यायचं. नाना प्रकारच्या सत्कर्माने तुम्हाला पुण्य मिळेल, पण पुनरावृत्ती टळणार नाही. पण हे ज्ञान प्राप्त झालं तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हाल. सगळ्या पुण्यापेक्षा कोटी फलित पुण्य म्हणजे ज्ञानाची उपासना. म्हणून हे आत्मज्ञान गुप्त आहे, पण ते गुरुच्या मुखातून प्रकट होतं. गुरु पदरचं काहीच सांगत नाही. ते म्हणतात शास्त्रात सांगितलेलं तेच मी तुम्हाला सांगतो, माझ्या पदरचं काही नाही. पण नुसतं शास्त्रातलं आपल्याला कळणार नाही, म्हणून ते गुरुमुखातून यावं. शास्त्रवचन मग गुरुमुखातून. गुरु म्हणतात ते खरं, मग आपल्याला स्वतःला अनुभव येणं, ती आत्मप्रचिती म्हणजे शास्त्र प्रचिती. गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. आपल्याला अनुभव यायला लागतो तेव्हा आपण म्हणतो खरं आहे. आता समर्थ म्हणतात, आता मी आत्मज्ञान सांगतो ते ऐक. गुरुच्या मुखातून मिळालेलं ज्ञान आपल्या अंतर्मनात गेलं पाहिजे, तर ते कायम राहतं. म्हणून एकाग्र मनाने ऐकलं पाहिजे. श्रोते द्यावे अवधान. लक्ष दिलं तर अलक्ष्य पाहता येईल. जिथे आपलं लक्ष जात नाही तो परमात्मा आपल्याला दिसेल, पण लक्ष दिलं तर अलक्ष्य दिसेल. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.